आणि सप्लाय बरोबर. जर कुठल्या मार्केटमध्ये पेन बनला, पेनला जर डिमांड असेल तरच तो विकला जाईल बरोबर. डिमांडच नसेल तो पेन विकला जाणार नाही. ठीक आहे. त्या हिशोबाने कंपनी कुठले वस्तू बनवतात. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये पण सेम आहे की आपल्याला डिमांड जी डिमांड लेवल आहे ती माहिती असायला पाहिजे. कुठून डिमांड येईल, कुठल्या स्टॉकला कुठून डिमांड येईल ते मी पहिल्या दिवसामध्ये डिमांड अँड सप्लाय शिकलो. त्या दिवशी 80% मी हॅपी फर्स्ट डेज होतो. ठीक आहे. 4 दिवस राहिले. सेकंड डे समजा कुठलं काय आपण सेकंड डेज मध्ये भरपूर त्याच्यात थर्ड डेज, फोर्थ डेज आणि 5 डेज म्हणजे 5 डेज वर्कशॉप मध्ये 100% हॅपी झाला. आता इतका कॉन्फिडन्स आला की मी स्वतः म्हणजे जेव्हा जस्ट मी ट्रेडिंग मध्ये गेलो, कुठे ट्रेनिंग घेतोय किंवा ट्रेडिंग करतोय तर मी राईट एंट्रीज होईल माझी. डिमांड लेवललाच मी बाय करेल आणि सप्लाय लेवलला सेल करेल. ठीक आहे. मध्ये कुठे सेल करणार. माझ्याकडे भरपूर स्टॉक्स आहेत. त्याच्यापैकी फक्त मला काय डेली साठी 2-5 स्टॉक्स यूज करून मी तिथे काम करेल. ठीक आहे. आणि मला कॉन्फिडन्स इतका आहे की मी करू शकतो भरपूर. पॉज करेन एक मिनिट. पॉज करेन अजून एक मिनिट हां. विजय भाई, तुम्ही किती पैसे भरे वसूल झाले की नाही पहिला फर्स्ट थिंग. आणि जो पोझिशनल ट्रेडिंगमध्ये काय इथे शिकले ना तो पण सांगा. नाही फीज नाही सांगायची तुम्हाला. 5 डेजची जे पण फीज असेल. पहिल्यांदा मला वाटलं की फीज लई जास्ती आहे. हा लई जास्ती आहे बरोबर आहे ना. तुम्ही हे सांगा की 5 डेजमध्ये तुम्ही काय शिकले पहिली चीज. आणि दुसरी चीज के बीजू मॅडम नाही दूसरा काय विचारलं मी तुम्हाला. हाँ बीजू काय पूछा. हाँ तुम्हारा पैसा वसूल हुआ कि नहीं हुआ, बस वो चीज़ है. हाँ हाँ हाँ. तो आप किसी को रेकमेंड करना चाहते हो वो भी बताइए. चला एज कंटिन्यूशन मारा जो हितेश भाई. आता 5 दिवसचे वर्कशॉप झालेलं आहे. मला याच्यामध्ये असं वाटतं माझे पूर्ण पैसे झालेले 100% वसूल झालेले आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे काय बोलते एटीएम एनी टाइम मनी काय आहे आपलं शेअर मार्केट असं मला वाटायला माझ्यासाठी. जेव्हा मला गरज पडेल तेव्हा मी डिमांड लेवलला जाईल आणि माझे पैसे वसूल करेल. जे फीज मी इथं भरलेली आहे ते लवकरात लवकर वसूल करेल एवढा कॉन्फिडन्स आलेला. आणि जर तुम्हाला कोणाला असं माझ्या नाशिक मधून महाराष्ट्रामध्ये कोणी पण समजा कोणाला डाऊट आहे ट्रेनिंग बद्दल किंवा काही तर माझा नंबर घेऊन तुम्ही कॉन्टॅक्ट मला करू शकता. काय विचारू शकता. नाशिक मधले पण कोणी असेल. नाशिक मध्ये माझं कॉलेज रोडला ऑफिस आहे हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड. त्या ठिकाणी येऊन मला भेटू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर मी पूर्ण तुम्हाला गाईडलाईन करेल काय काय नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. इट वॉज माय गुड डिसिजन ऑफ माय लाईफ अँड इट्स माय टर्निंग पॉइंट ऑफ माय आय कॅन से at this moment. थँक्यू. बरोबर आहे ना. हा कम्प्लीट